हाय, मी नीलम दोशी. गगनवेलमधील सरला वझे यांची माहेर ही कथा आपण आज बघूया. मीनाचे वडील नेहमीच बायको मुलांवर खुश असायचे. त्यांना 3 मुलं होती, 1 मुलगी आणि 2 मुलगे. मुलगी मीना बाबांची खूप लाडकी. तिचा शब्द ते खाली करून देत नव्हते. तसंच दोन्ही मुलांचीही अगदी आवडीने हौस करायचे. बायकोला तर नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचे. भाड्याच्या फ्लॅट्समध्ये ते राहत होते, पण भाडेकरू असूनही वागणं मात्र मालकासारखं होतं. बायको श्यामलही स्वतःच्या संसारात खूप आनंदी होती. शिक्षण कमी, पण दिसायला गोरीगोमटी चांगली होती आणि रूपाप्रमाणे तिचा स्वभावही लाखमोलाचा होता. शिक्षण कमी पण विचारी होती. शेजाऱ्याशी छान जमवून घ्यायची. एकूण काय, दोघं अगदी धमाल करायचे. थोडक्यात दृष्ट लागावी असा संसार होता. शेजारी अगर घरात कुणाचे गेट टुगेदर, वाढदिवस असला की ही जोडी खर्चाला, नाचायला, विनोद करायला पुढं असायची. दोघांना देवधर्मही आवडायचा, त्यामुळे गणपती, नवरात्र कसं छान करायचे. श्यामलला नटण्याची तर फार हौस. स्वतः तर सणवारी नटायची, पण शेजारच्यानेही नटायला लावायची. आता श्यामलचा वाढदिवस जवळ आला होता. मग काय विचारता, त्यांनी हा वाढदिवस धूमधडाक्यात करायचं ठरवलं. श्यामलला 51वे वर्ष लागले होते. गेट टुगेदर करायचं ठरलं. मग हॉल घेतला. मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट सर्वांना अगदी पत्रिका काढून बोलावलं. रेकॉर्डवर सर्वांना डान्स करायला लावला. एवढंच नव्हे तर ज्येष्ठांनाही त्यात भाग घ्यायला लावला. त्यात सुग्रास बेत, पंचपक्वान्नांचा. मग काय विचारता, सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. भरभरून साऱ्या उपस्थितांनी दोघांचं कौतुक केलं. फोटो झाले, प्रेझेंट झाले. या साऱ्या सुखद वातावरणानं मीनाची आई श्यामल तर काय भारावून गेली होती. तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं. दरवर्षी वाढदिवस व्हायचा, पण यंदाचा 51वा वाढदिवस वेगळाच आनंद घेऊन पुढे आला होता. मुलांनाही कपडे घेतले होते, त्यामुळे मुलंही खुश होती. काही दिवसांनी वाढदिवसाचा विषय निघाला. तेव्हा मीनाची आई श्यामल म्हणाले, आता तुमचाही वाढदिवस जोरात करायचा. तसं ते म्हणाले, 55 वर्षाचा वाढदिवस कोणी दणक्यात करतात का? काहीतरीच तुझं, दुसरं काय? तशी ती लटकेच रागावली. तेव्हा ते म्हणाले, अगं अजूनही तब्बल 4-6 महिने आहेत, बघू तेव्हा. मग हा विषय तिथेच थांबला. बघता बघता महिने उलटले आणि तिथीने वाढदिवस 4 दिवसांवर येऊन ठेपला. श्यामलने वाढदिवसाचा विषय काढला. ते म्हणाले, नको करायला माझा इतका मोठा वाढदिवस. श्यामलने मार्क केले होते. गेले 1-2 महिने ते सतत काहीतरी विचारात असायचे. घरातही स्वतःच्या तंद्रीतच वावरायचे. तिने विचार केला, ऑफिसचे काहीतरी टेन्शन असेल, पण आजही ते शुष्कपणेच बोलत होते. ती म्हणाली, अहो काय झालंय, हल्ली असे तुटक का वागता? तुम्हाला काही मुलांचं माझं वागणं खटकतं का? की हल्ली भिशी मंडळ व्हॉट्सॲपवर मी थोडा जास्त वेळ घालवते असं वाटतं काय? काय झालंय ते तर सांगा. काही नाही म्हणत ते आतल्या खोलीत गेले. श्यामल पाठोपाठ गेली. अहो मी काय म्हणते ऐकताय का? बोल, काय म्हणतेस? अहो असं काय? कुठं काय? अगं बोल म्हणतोय ना. म्हणून ते बळेबळेच हसले. हे बघा, आपण तुमचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं करूया. जेवण नको, काहीतरी स्नॅक्स ठेवूया आणि शेवटी आईस्क्रीम. अगं काय चाललंय तुझं? मी वाढदिवस करायला नको म्हणतोय ना, आणि अजून अवकाश आहे. वाढदिवस तारखेने केला तरी चालतो. हे पहा, माझा वाढदिवस मी एवढा मोठा करायला नको म्हणत असतानाही थाटात केलात. मग आता तुमचा वाढदिवस का नको म्हणताय करायला? कारण तर सांगा. म्हणजे मी तुझा जोरात वाढदिवस केला म्हणून माझाही वाढदिवस तुला जोरात करायचा आहे, होय ना? तसं नव्हे, पण मलाही हौस आहे आणि तुमचीही हौस व्हावी असं वाटतं, म्हणून मी हा वाढदिवस करायचा म्हणते. अहो हो म्हणा ना, असं काय करताय? मी आत्ता काही सांगत नाही. अहो 4 दिवसांवर वाढदिवस आला आहे. हे बघ,
मला आत्ता लवकर ऑफिसला जायला हवं. आवर लवकर, जाऊ दे मला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले आणि रोजच्याप्रमाणे कोपऱ्यावरच्या हॉलपर्यंत जाऊन येतो म्हणून सांगून बाहेर पडले. श्यामलनेही स्वतःचे आवरले. इथे पेपर घेऊन रोजच्याप्रमाणे आपणही फिरत यावे म्हणून तीही बाहेर पडली. फिरून येताना तिला काही जण भरभर चालताना पळताना दिसले. सकाळची वेळ, फिरायला येणारे भरपूर. तिला प्रत्येकजण गडबडीने पुढे जाताना दिसत होता. ती फिरून घरात आली, खुर्चीवर टेकली आणि पेपर हातात घेतला. तोच फोन वाजला. फोनवर शेजारचे शामराव बोलत होते. हॅलो, आपण श्यामल वहिनीच बोलताय का? हो, काय म्हणताय काका? हे बघा, तुम्ही लगेच आत्ता हॉलकडे या. काका, अहो काय झालं ते तर सांगा. प्रश्न विचारत बसू नका, आधी इथं या, मग सांगतो. लवकर या, म्हणून त्यांनी फोन ठेवला. तिने पेपर तिथेच टाकला आणि हॉलकडे धाव घेतली. रस्त्यात नाना विचार मनात येत होते. काय झालं असेल? असं तडकाफडकी श्यामकाकांनी हॉलकडे मला का बोलावलं असेल? तोच रस्त्यात आणखी दोघी हॉलकडे निघाल्या होत्या. त्यांनी हाक दिली. अहो श्यामलताई, ऐकलत का? हॉलच्या दारात कोणीतरी एकजण फिट येऊन पडलाय म्हणे. आता मात्र श्यामलला घाम फुटला. तिच्या पायातलं त्राण गेलं. तिनं लगेच रिक्षा केली आणि हॉल गाठला. रिक्षातून खाली उतरून गर्दीतून पुढे झाली. रिक्षेवाला, बाई अहो पैसे म्हणेपर्यंत ती पुढं गेली तर समोर मीनाचे वडील आडवे पडले होते. ते तळमळत होते. जवळच एक विषाची रिकामी बाटली पडली होती. श्यामलने पुढे येऊन त्यांना त्याच रिक्षात बसवले. लोकांनी त्यांना रिक्षात बसवायला मदत केली. दवाखान्यात नेलं. उपचार सुरू झाले. आता ते थोडे थोडे बोलू लागले होते. मधूनच त्यांना घाम येत होता. श्यामल, मला जगायचं आहे, मला वाचव. श्यामलला काय बोलावं समजत नव्हतं. तिने खूप धीर द्यायचा प्रयत्न केला, पण डॉक्टरांनी मात्र स्पष्ट सांगितले, विष संबंध अंगात भिनला आहे तेव्हा होप्स फार कमी आहेत. ती हवालदिल झाली. मुलं बाहेर येऊन धाय मोकलून रडू लागली. तिच्याही डोळ्यात पाणी आलं, पण तिनं स्वतःला सावरलं. मुलांना गोड बोलून सावरून घरी पाठवलं, पण 2 दिवसात त्यांची तब्येत आणखी बिघडली. डॉक्टरांनी नातेवाईकांना कल्पना द्या असे सांगितले. नातेवाईकांना कळवून ते परगावून येईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. तो दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवसाचा दिवस होता. श्यामल धाय मोकलून रडू लागली. हे काय वाढदिवसाचं असलं नको ते प्रेझेंट दिलं? यासाठीच माझा वाढदिवस मोठा केलात का? स्वतःचा वाढदिवस यासाठीच नको करायला म्हणत होतात का? असं काय झालं की तुम्हाला हा असा प्राण गमवावा लागला? मग बघता बघता दिवस पुढे पुढे सरकत होते. ते कोणासाठी थांबत नाहीत हेच खरं. 14 दिवस झाले. तोंड गोड करून सगळी आपापल्या घरी गेली. नणंद, सासू, दीर, जाऊ वगैरे पाहुणे पुढे 4 दिवस राहिले, पण रोज प्रत्येकजण काही ना काही सांगत होते. असं कर, तसं कर, दागिने वापरू नको, चांगल्या साड्या नेसू नको, हल्ली बायका टिकली लावतात पण आपल्यात ते चालत नाही. बिचारी श्यामल सारं मूग गिळून ऐकत होती. तिचे तोंड बंद झाले होते. प्रत्येकजण काहीतरी विचार करत होता. यानं असं का केलं असेल? दोघात भांडण तर झालं नसेल ना? मित्रात काही वितुष्ट तर आलं नसेल? काय कारण असेल विष पिण्यापर्यंत मजल जाण्याचं? असे अनेक प्रश्न प्रत्येकांच्या समोर उभे राहत होते. एके दिवशी ती घरात काहीतरी शोधत असताना एक डायरी श्यामलच्या हाताला लागली. त्यात त्याने लिहून ठेवलं होतं, प्रिय श्यामल, माझं कर्ज खूप झालं आहे. ते फेडणं माझ्याच्यानं शक्य नाही, म्हणून तुम्हा सर्वांपासून आणि कर्ज देणाऱ्यांपासून खूप लांब जातो आहे. आता शोधू पाहिलं तरी मी कुणाच्या हाती लागणार नाही. श्यामल, मला क्षमा कर. मी तुझा अपराधी आहे. मला हे तुला सांगण्याचं धाडस झालं नाही. कधीतरी ही डायरी तुझ्या हाती लागेल तेव्हा तुला धक्का बसेल. मीना खूप लहान आहे. गोड आहे पोर. तिच्यात जीव अडकतो. तिचा सांभाळ कर. मी हात जोडून पुन्हा एकदा क्षमा मागतो. मला शेवटचं माफ कर. हे पत्र मिळेपर्यंत पैसा मागण्यासाठी लोक येरझारा घालून गेले होते. ती प्रत्येकाला सांगे, मला यातलं काही माहीत नाही. मी हे सारं नवीनच अनुभवते आहे. पण तरी लोकांची अद्दातद्दा बोलणी ऐकून घ्यावी लागत होती. त्रास सहन करावा लागत होता. आता पुढं कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. दागिने लोकांना दिसू नयेत म्हणून तिनं अंगावर घालायचे बंद केले.
मुलांकडे पाहून 1-2 महिन्यात तिनं स्वतःला सावरलं, पण परोपरीनं स्वतःला मनाला प्रश्न विचारित राहिली. माझी काय चूक होती? मी या माणसावर मनापासून प्रेम केलं, मग यांनी मला असं का फसवलं आणि स्वतःचा आत्मघात करून घेतला? मला हे सगळं आधी सांगितलं असतं तर मी त्यांना थांबवलं असतं, असा अवांतर खर्च करू दिला नसता आणि तेही कर्जाच्या जाळ्यात अडकून बुडाले नसते. कर्ज काय सोनं विकून फेडलं असतं आणि तरीही फिटलं नसतं तर मी मुलांनी नोकरी करून फेडलं असतं. पण आता काय त्याचा उपयोग नाही. घडायचं ते घडून गेलं. आता आपल्याला मुलांना आधार देणं भाग आहे. त्यांचं जीवन या खाईत बरबाद होता कामा नये याचा विचार मला करायला हवा. मोठा B.Com झालेला, त्याला तिनं नोकरी लावून दिली. दुसरा 12वी झाला, त्याला जुजबी नोकरी मिळाली. तिने मुलांना जवळ बसवून समजावले, बाळांनो, माझं शिक्षण कमी, त्यामुळे मला मोठी नोकरी मिळणार नाही, पण कुठेतरी नोकरी करून 4 पैसे कमवीन. तुम्ही नोकरी करा, पण शिकत शिकत करा. तुमची बहीण मीना 9वीत आहे, तिलाही आपल्याला शिकवायला पाहिजे. आता हौस मौज थोडे दिवस दूर ठेवा. मुलंही शहाणी होती. ज्या घरात भाड्यानं राहत होती त्याच घरात राहून तिने मुलांची रांग लावली, त्यासाठी स्वतःही खपू लागली. दिवसामागून दिवस येत जात होते. महिने वर्षे उलटली. मीनाही ग्रॅज्युएट झाली. मोठ्या मुलाचं लग्न झालं. धाकट्याला मुली पाहता पाहता तिनंही मीनाचं लग्न ठरवलं. दोन्ही लग्न एका मांडवात थाटात पार पडली. आताही मीना जॉब करते, तो म्हणजे यात्रा कंपनीत, आणि वेगवेगळ्या ठिकाणी ती प्रवाशांची सोय करायला जाते. तेव्हा स्वतःही काही ठिकाण आनंदानं पाहते. पण आजकाल ती या सर्व मागील प्रवासानं थकून गेली होती. मुले सुना वेगळ्या झाल्या, पण श्यामल अडी न ठेवता त्यांच्याशी छान वागत होती. पण तिला अलीकडे एकटं एकटं वाटत होतं. हे एकटं पण खायला उठायचं, पण सांगायचं कुणाला? मग काय, गत आयुष्याच्या आठवणी नको नको म्हणताना नजरेसमोर फेर धरत. त्यात ती रमे. पण हे सारे आठवले की ती उदास होत होती. एके दिवशी अशीच श्यामल सारे आठवून डोळ्यातून अश्रू गाळत होती. अचानक छातीत कळ आली. म्हणता म्हणता दुसरी कळ आली. ती तिला घेऊनच गेली. मीना मात्र पोरकी झाली. तिला वाटे आता आपलं माहेर संपलं, मी पोरकी झाले. आधी बाबा गेले, मग आईचा ओलावा होता, त्यातून जबाबदारीने तिने सारे केले. आज ती नाही, पण तिची आठवण उणीव परोपरीनं पदोपदी जाणवते. खरंच ती होती तेव्हा मी भावांनी कधी तिच्यावर रुसावे, कधी रागवावे, पण तरी बिचारीला तिघांनी एकत्र यावे, आई म्हणून तिच्या कुशीत शिरावे असे वाटत होते. पण ती होती तोवर तिची ओढ कायम होती, आणि माहेर हा शब्द ती आहे तोपर्यंत आपण अनुभवू शकतो. माहेर काय असतं त्याचा विचार आई असताना तितका जाणवला नाही, कारण ती होती, त्यामुळे ती आम्हा तिघांना राग रुसवा सोसायची. पण आजकाल मात्र मी पोरकी झाले असं वाटतं. इतकंच नव्हे तर खूप नातेवाईक जवळचे आहेत, पण आईची सर कुणालाही येत नाही. आई म्हणजेच खरं माहेर हे आज प्रकर्षानं जाणवत आहे. मी आईजवळ सुखदुःख सांगायची, तिच्या गळा पडून रडायची. बाबा गेले तेव्हा मी लहान, पण आई मला जवळ घेऊन स्वतःची आसवं गाळायची. ती काही बोलत नव्हती, पण आज ते मुकेपण खूप काही सांगून जातं. तिची माझ्यावरची माया, प्रेम, सारं हेच त्याचं खरं मर्म होतं. पण आज असं वाटतं जगातलं माया प्रेम एका बाजूला आणि आई एका बाजूला. म्हणूनच या अनुभवातूनच या ओळी पृथ्वी तलावर कोण्या मुखातून उमटल्या असणार. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. खरंच आज सारी सुख आहेत, पण माझी आई माझ्यासोबत नाही, यापेक्षा कोणतं दुःख असणार, कोणती शोकांतिका असणार माझ्यासाठी. खरंच माझ्या आईनं खूप सोसलं, हे आज अधिक जाणवतं. आई, मी खरंच चुकले. आई, मी हे आधी ओळखून तुझ्यासाठी जास्त वेळ द्यायला हवा होता, पण मी माझ्या संसारात गुंगून गेले. आई, ही तुझी पोकळी आयुष्यभर भरून काढू शकणार नाही. मला क्षमा कर. देव तुझ्या आत्म्याला शांती देव. एवढंच मी आज म्हणू शकते. काही वेळा मी रागावले, रुसले, पण आज समजतं की मी किती चुकीचे होते आणि तुझी माया प्रेम आपुलकी किती मोठी होती. देव तुझ्या आत्म्याला शांती देव. म्हणून पुन्हा एकदा देवापुढे पदर पसरते. आई, तू दृष्टीआड गेली असतीस तर तुझी वाट पाहिली असती, पण तू सृष्टीआड गेलीस. नाईलाजानं तिनं स्वतःला सावरलं आणि या अथांग जनसमुदायात
यशस्वी होण्यासाठी धडपडत राहिली. तिचा संसारही भरला फुलला, सून आली, जावाई आला, तरी अजूनही ती कधीतरी आईला आठवते. आईवेडी पोर कधी कधी आईला आठवते, तिच्या आठवणीत रमून जाते आणि रात्री आपल्या आसवांना मुक्त वाट करून देते. आसवांनी उशी ओली होते. पहाटे डोळा केव्हा लागतो हे तिलाही समजत नाही. सकाळ होताच ती स्वतःलाच प्रश्न विचारते, खरंच अशी कशीही माहेरची ओढ की जी सगळं मागं टाकायला लावून पुढे येते आणि तरुणपणी म्हातारपणीही ठामपणे समोर उभी राहते. धन्य ती माऊली जिने मला जन्म दिला. आज कुठेही प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझं आता मी कोणत्या उपायी. या ओळी कानावर पडल्या तरी माझा जीव गलबलतो. आपोआप आसवे गालावर ओघळतात.